मित्रांनो, बीएड कॅप 2025 साठी राऊंड 3 ची मोठी नोटीस सीईटी सेलने जाहीर केलेली आहे। आज आपण या नोटीस मधल्या प्रत्येक महत्त्वाच्या पॉइंट्सवर चर्चा करू। फ्रीज, ऍडमिशन कॅन्सल, डॉक्युमेंट व्हॅलिडिटी आणि राऊंड 4 बद्दलचे अपडेट्स। आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण चुकीचा निर्णय घेतला तर ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते मित्रांनो। आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करून टाका। ज्यांना राऊंड 1 मध्ये किंवा 2 मध्ये फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालं होतं आणि ऍडमिशन कन्फर्म केली नाही, आता त्यांना राऊंड 3 मध्ये संधी नाही मित्रांनो। अशा उमेदवारांना फक्त इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणजेच की राऊंड 4 मध्ये सहभागी होता येईल। आणि ज्यांनी फ्रीज केलं पण रिपोर्टिंग किंवा फीस भरली नाही, त्यांना नवीन ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे। आणि ज्यांनी फ्रीज प्लस रिपोर्टिंग करून ऍडमिशन कन्फर्म केलं आणि त्यांना राऊंड 3 मध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर आधीचं ऍडमिशन कॅन्सल करावं लागेल मित्रांनो। आता राऊंड 3 मध्ये फक्त फ्रीज ऑप्शन उपलब्ध आहे। अलॉटमेंट मिळाल्यानंतर 1000 रुपये एक्सेप्टन्स फी भरावी लागेल आणि जर आधी भरली असेल तर पुन्हा त्याची गरज नाही। कॉलेजनी फक्त कॅप फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे, सीईटी फॉर्म किंवा हॉल तिकीट मागायचं नाहीये। हे तुमच्यासाठी लक्षात ठेवण्याचं कारण आहे मित्रांनो। आता एससीबीसी, ओबीसी, एससी, फीजे, एनटी, एसबीसी कॅटेगरी विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट साठी 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पण एसटी विद्यार्थ्यांनी राऊंड 1, 2, 3 मध्ये ऍडमिशन घेतलं तर ओरिजिनल ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट शेवटच्या तारखेपर्यंत अपलोड करणं बंधनकारक आहे। एनसीएल आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट राऊंड 1, 2, 3 मध्ये ऍडमिशन घेतल्यास ओरिजिनल अपलोड करणं आवश्यक आहे। जर हे सर्टिफिकेट वेळेत अपलोड केलं नाही तर ऍडमिशन कॅन्सल होईल आणि मग कॅन्डिडेट फक्त ओपन कॅटेगरी मधून इन्स्टिट्यूशनल राऊंड साठी एलिजिबल राहील मित्रांनो। आता राऊंड 4 हा इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे, मध्ये सीट खूप कमी असण्याची शक्यता असते मित्रांनो। म्हणून सीईटी सेलने विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगितलं आहे की राऊंड 3 मध्ये मिळालेली सीट जपून ठेवा। चुकीचा निर्णय ऍडमिशन कॅन्सल करून मोठं नुकसान करू शकते। तर मित्रांनो, ही होती कॅप नोटीस नंबर 3 ची संपूर्ण माहिती। राऊंड 3 हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे। एलिजिबिलिटी, फ्रीज, कॅन्सलेशन प्रोसेस आणि डॉक्युमेंट या सगळ्यांची काळजी घ्या। तुम्ही फ्रीज करणार का बेटरमेंट साठी पुढे जाणार, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। आणि अजून अशा ट्रस्टेड अपडेट्स साठी चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। धन्यवाद।